इन्स्टावर अजून तरी तो विषय नाहीये, म्हणजे बिझनेससाठी त्यांनी दिलंय. समजा प्रोडक्शन हाऊस आहे, झी एक आहे आणि एक वायकॉम आहे. तर तुम्ही झीची गाणी मध्यंतरी त्यांनी बंद केलं होतं की झीची गाणी वायकॉमला वापरता येत नव्हती. आणि क्रिएटर्सना तरी अजून तसं नाहीये. जसं युट्यूबला खूप स्ट्रिक्ट आहे तसं इन्स्टावर अजून नाहीये. फेसबुकवर खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. फेसबुकवर पण मध्ये मध्ये येतात ते, पण ते एकदम स्ट्राईक टाकून चॅनलच बंद केलं असं फेसबुक इन्स्टा अजून करत नाही. काही काही मध्ये ऑडिओज बंद करतात, पण काही काहींचे राहतात. हो, माझे पण आपले पण आपले खूप वेळा झाले. मी ते पुढे विचारणारच होतो की अशा वेळेस काय करायचं, कारण मेन ऑडिओ आपला आपण एक तर इन्स्ट्रक्शन वरती किंवा एज्युकेशनल मध्ये जिथे इन्स्ट्रक्शन खूप क्लिअर पाहिजेत आणि तिथे ऑडिओ जातो, गाणं पण जातं आणि ते पण जातं. दोन गोष्टी आहेत. एक तर सुयोगचा एक व्हिडिओ गेला होता, त्यात तो बोलतोय आणि आम्ही तो ऑडिओ वापरला होता. तो ऑडिओ म्यूट झाला, ह्याचा पण आवाज बंद झाला. आणि उलट ट्रेंडिंग असेल जो काहीतरी नॉर्मल कॉन्टेंट आहे त्यात म्युझिक गेलं काही नाही फरक पडत. तिकडे आता रिप्लेस करताय, ह्याचं बोलणं कसं रिप्लेस करायचं. आणि त्यांनी अजून ऑप्शन दिला नाहीये की जसं युट्यूबला आहे की आपण रिक्वेस्ट करायचं की आम्ही असं असं वापरलंय, मग रेव्हेन्यू हे होईल, वापरला जाईल. तसं जो इन्स्टाला नाहीये. पण ते त्यासाठी एक आहे की जे इंस्टाग्राम गॅलरीत आहेत, मेटा गॅलरी म्हणून एक प्रकार आहे. तिकडे इन्स्टाचे आणि फेसबुकची गाणी असतात ऑडिओ गॅलरी, त्यातले वापरा. काही लोक जे बनवतात ना, समजा मी एखादा बनवलाय तो तुम्ही वापरला, तो बंद होणार कदाचित काही दिवसांनी, पण त्या प्रोडक्शन हाऊसने जे टाकले ते नाही बंद होऊ शकत.